कालच्या व्लॉगमध्ये मी मामाच्या गावाला यात्रेसाठी गेलेलं तुमच्यासोबत शेअर केलं होतं. देवाचं लग्नही होतं आणि कालचा व्लॉग खूप मोठा होत होता म्हणून आज तुमच्यासोबत परत एकदा शेअर करत आहे. इथं देवांना बघा लग्नासाठी लग्न मंडपामध्ये उचलून घेऊन आलेले आहेत. अगदी आपलं म्हणजे माणसांचं कसं लग्न लावलं जातं ना त्या पद्धतीनं माझ्या मामाच्या गावामध्ये ना भैरवनाथाचं लग्न लावलं जातं. आणि इथं तुम्ही बघू शकता की कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की देवाच्या लग्नासाठी मस्त असं पाट वगैरे फुलांच्या पाकळ्या वगैरे सगळं टाकून सजवले होते. आता इथं देवाला लग्नासाठी आणून पाटावरती उभं केलेलं आहे. आपल्या हातात कसं लग्नाच्या टायमिंगला नारळ, हार, तुरा किंवा फुलाचा गुच्छ देतात ना त्या पद्धतीनं अगदी साजरं संगीत लग्न लावलं जातं. इथं आता काका मंगलाष्टिका म्हणायला सुरुवात करत आहेत आणि बघा आपल्यासारखंच इथं पण 5 मंगलाष्टिका त्या काकांनी म्हणून घेतल्या. खूप सुंदर सुंदर मंगलाष्टिका म्हणल्या होत्या. आणि इथं बघा माणसाप्रमाणेच देवाच्या हातात सुद्धा काकण बाशिंग बांधलेलं होतं. कालच्या व्लॉगमध्ये 2 आजोबा जे होते हे काकण बाशिंग तयार करत होते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर देवाच्या हातामध्ये फुलाचा गुच्छ, नारळ सुद्धा दिलेला आहे आणि मस्त असं देवाला इथं लग्नासाठी उभं केलेलं आहे. इतकं भारी वाटत होतं ना की देवाच्या लग्न सोहळ्यात आपण उपस्थित आहे. खरं तर काहीतरी आदल्या जन्मीची पुण्याई असावी म्हणून मला पण ना काल माझ्या मामाच्या गावाला जाऊन हा देवाचा लग्न सोहळा डोळ्याने बघता आला. देवाच्या लग्नामध्ये जेवण करता आलं. मस्त असं इथं बघा अक्षदा टाकायचं चाललेलं आहे. फॅनवरती सुद्धा पाकळ्या ठेवल्या होत्या आणि पहिली अक्षदा सुरू झालं की मस्त असा फॅन फिरला की सगळ्या लग्न मंडपात ना देवाच्या वरती गुलाबाच्या पाकळ्या पडलेल्या होत्या. आपला व्लॉग खूप मोठा होत होता म्हणून मी व्हॉइस ओव्हर करत आहे. आणि तुम्ही पाठीमागं बघत असाल की किती महिला वर्ग या लग्नासाठी उपस्थित होता. फक्त महिलाच नव्हत्या बरं का, पुरुष सुद्धा तितकंच होतं. आणि प्रत्येक लेकी म्हणा म्हणजे सगळ्या इथं लग्नासाठी उपस्थित होत्या. अगदी लग्न मंडप म्हणजे देवाच्या आसपासचा जो सगळा परिसर आहे ना अगदी माणसांनी गजबजून गेला होता. संध्याकाळी देवाचा छबिना सुद्धा असतो तो बघण्यासारखा असतो पण मला काही थांबता आलं नाही. आणि इथं बघा मस्त बघा किती सुंदर दिसत आहे देवी. म्हणजे अगदी गजरे वगैरे घातले होते. आणि आपली कशी 16वी वगैरे करण्या अगोदर मंगळसूत्र सुद्धा उलटं घालतात वगैरे ते सुद्धा त्याच पद्धतीनं केलेलं बघून तर अगदी भारी वाटत होतं की बघा म्हटलं आठवणीनं मंगळसूत्र सुद्धा म्हणजे घातलं जातं आणि उलटं घातलं जातं. इथं आता बघा हा पुष्पगुच्छ आहेत ना दोघं एकमेकांना देणार, त्यानंतर हार सुद्धा घालणार. इतकं भारी वाटत होतं ना डोळ्यांनी बघताना. का तर हार घालताना ना मस्त असं उचलून देवाला देवाच्या हातात हार धरले होते आणि ते देवांनाच उचलून देवीच्या गळ्यात घालायला लावले. तुम्ही बघाच आता इथे तुम्हाला बघायला भेटेल. खूप सुंदर असा तो सोहळा होता. लग्न झाल्यानंतर इथं देवाचे एकमेकांना जे गुच्छ असतात ना फुलाचे ते द्यायचं चालू होतं. त्यानंतर दोघांना एकासोबत उभा केलं आणि मस्त असं 5 बायकांनी हळदी कुंकू वाहून देवीची ओटी भरून घेतली. 5 बायकांनी देवीच्या मंगळसूत्राला हळदी कुंकू लावलं. आणि इथं बघा चुकून पहिल्यांदा सवस मंगळसूत्र घातलं होतं तर परत ते उलटं करून घातलं. कारण त्यानंतर देवी थोड्या दिवसांनी म्हणजे देवाची 16वी सुद्धा असते तेव्हा ही मंगळसूत्र सवस केलं जातं. आरती केल्यानंतर तर अक्षरशः देवाच्या दोघांच्या चेहऱ्यातून ना सुवर्ण तेज दिसत होतं मुखवट्यांकडून. म्हणजे देवांकडं अशी नजर हटत नव्हती, इतकं सुंदर त्या दोघांचं रूप दिसत होतं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त जेवण वगैरे केलं. माझ्या मामांच्या सुना मामांच्या मुली वगैरे पण आल्या होत्या पण मी जास्त काही शूट केलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता. मला तुमच्यासोबत बऱ्याच माझ्या लहानपणीच्या तिथल्या आठवणी शेअर करायच्या होत्या.
परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हालाही बोर बघायला होईल म्हणून मी काही जास्त शूट केलं नाही. आरती वगैरे झाली देवाची, त्यानंतर जेवण होतं. नवसाला बोललेले जे असतात ना, तिथलं देवाच्या लग्नातलं जेवणही असतं आणि काही जण नवस बोललेले असतात, लाडू पेढा काही, तर ते पण खूप पदार्थ होते. मग जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर बघा माझ्या मामाच्या मुली सुना आम्ही मस्त असं चालत सगळे घरी आलो. कसा वाटला हा माझ्या मामाच्या गावचा लग्न सोहळा हे तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि कमेंटच्या शेजारी हाईप असा ऑप्शन आहे तो सुद्धा द्या. नंतर भेटू छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत